हॅलो 1 2 3 माईक चेक. हॅलो हॅलो राजादा जरा आवाज चांगला मॉनिटरला येऊ द्या दणदणीत. कारण आज आज काय व्हायचं तर धोरला होऊनच जाऊ दे. हो कारण काय माहिती ना आजचा माहोल बघता भाईना असं वाटतंय बारीला जातोय कधी. आणि म्हणून आवाज जरा वाढवला असता लय मेहरबानी होईल राजा. हा थोडासा रिवर्ब तुला तुझ्या पद्धतीने काय द्यायचं तो दे. तू आल्या म्हणते राजू दादा आय लव्ह यू. मला काही कळत नाही पण मला कळतंय केवढा तुला सांगताय. आणि म्हणून या ठिकाणी आवाज सर्वांना व्यवस्थित येतोय ना मित्रांनो? येतोय ना? येत नसेल तर निश्चित सांगा. आपली वर्ण खाल्लं सगळ्यांनी सांगा. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात करण्या अगोदर आयोजकांनी आधीच नुसते आवडले नाही म्हणतात बुवा 50 मिनिटात काय तो आवरा. आता बघूया प्रयत्न करतो. जर गोष्टी होत जास्तच गेला मित्रांनो तर एका मुकड्यात आणि एका अंतऱ्या सगळा समाधान मानून घ्या. तुम्ही पण मान्यमान करून घ्या आजचा काहीतरी विषय. आणि म्हणून या ठिकाणी कार्यक्रमाची सुरुवात करत असताना आज एक सांगायला अभिमान वाटतोय की 2024 2025 आणि 2026 या माझ्या कोकणातील युट्यूबर्स ही माझ्या सर्व या भवंडणी या माझ्या सर्व भवानी हा जो उपक्रम राबवलेला आहे सन्माननीय माझे आधारस्तंभ माझे मार्गदर्शक सुनीलदा डावल यांच्या माध्यमातून जो हा उपक्रम मित्रांनो राबवला गेला. उभ्या आयुष्याला शान कशी कातर लावल्याली त्याच्या फाटक्या सदऱ्याला किती ठिगळा चढल्याली उभ्या आयुष्याला शान कशी कातर लावल्याली मला कसं होतया हो मला कसं होतया अहो कुणी बाबा म्हणताना मला कसं होतया कुणी बाबा म्हणताना पुरी हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना माझ्या डोळ्यातली आसव अहो कुणी मायेला पुसतया या माझ्या डोळ्यातली आसव अहो कुणी मायेला पुसताना पुरी हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना पुरी हुंदका दाटतोया गोष्ट बापाची सांगताना मोठमोठे गार केले गंमत मध्ये तुम्ही निश्चित करा मोठमोठे गार
निश्चित गंमत मध्ये करा. मोहनचा डायलॉग आहे, म्हणतात मोठ मोठं गाड केलं गंमत मध्ये. अरे पण आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि हिंमत मध्ये, म्हणून म्हणायचं आहे. चौदा विद्या आणि 64 गणेशा दाता, सुख करता दुःख करता या विश्वाचा पालन करता, विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून, नटराजाना नटेश्वराना सर्वप्रथम त्रिवाद अभिवादन करून, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीराज, बहुजन प्रतिपादक सिंहासनाधीश्वर श्रीमंत योगी जाणता राजा, अखंड विश्वासाराध दैवत राजेशिव छत्रपती शिवरायांना शाहिरी मानाचा मुजरा करून, राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून, धर्मरक्षक छत्रपती शंभूराजांना मानाचा मुजरा करून, मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव क्रांती सूर्य बोधिसत्व युग पुरुष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून, या मुंबईची रखवाली तुमची आमची पालनहार आई मुंबा देवीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली माझी पाठराखी आई झोलाई कोटीच्या चरणावरती नतमस्तक होऊन, आजच्या कार्यक्रमाचे यजमान, आजच्या कार्यक्रमाचे आयोजक, कोकणातील युट्यूबर्स आयोजित कणगी आणि तुरा असा नाचाचा जंगी सामना मित्रांनो आयोजित करण्यात आलेला आहे. तरी या ठिकाणी कणगीवाले श्री झोलाई कोटे श्री नाच मंडळ, मी शाहीर राजेश निकम मुक्काम सेवेनी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कला गायन मित्र मंडळ कोंडी जोगळेवाडी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या या तमाम नाच कलाप्रेमी मायबापाची प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा, मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. आणि म्हणून मित्रांनो मगाशी या ठिकाणी सर्वांचे आभार मानलेलेच आहेत, कारण ज्यांच्या माध्यमातून म्हणून म्हणालो बुवा मोठमोठ्या गाड केल्या गंमत मध्ये, आज राजेश बुवा तुमच्या समोर उभा आहे, तुमच्यापेक्षा जास्त किंमत मध्ये आणि तो पण बुवा हिंमत मध्ये. म्हणून आज बुवा काय झोंबाट व्हायचंय ना, तुमचे धन मी म्हणतो होऊनच जाऊ दे, पण त्या झोंबाटात बुवा नक्कीच मित्रांनो प्रेम असेल. म्हणून सांगतो या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी शाहीर सन्मान्य माझे प्रतिस्पर्धी शाहीर विकासजी लांबोरे माऊली, आमचे गणपत दादा लांबोरे, आमचे सचिन दादा गोलापटे, शाहिरांचे सर्व संगीतकार आणि सर्व नृत्य कलाकार मंडळी या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मोलाचा सहकार्य शांततेचा आश्रय द्या अशा आशा बाळगतो. पुन्हा एकदा रंगदेवतेच्या चरणावरती नतमस्तक होऊन, माझ्या गावची माऊली आई झोलाई कोटेच्या चरणावरती नतमस्तक होऊन प्रथम फेरीच्या ठिकाणी सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून मित्रांनो परवा शाहीर मला बोलून गेले, आज त्यांना पहिल्यापासूनच घेतो बुवाना, कारण विषय कसा आहे. परवा शाहीर मला बोलले की म्हणतात आज शाहिरी म्हणतात सुरांची खांडोळी केली. व परवाच्या दिवशी म्हणले की आज म्हणतात शाहिरांनी म्हणतात सुरांची म्हणतात खांडोळी केली. शाहीर तुम्हाला माझं एक सांगणं, आणि आज शाहिरांना संगीताला साथ करतात आमचे विजयदादा ढेरे माऊली असतील आणि आमचे सूरजदादा मालपेकर असतील. या शाहिरांनी गेले 4 वर्ष यांच्यासोबत बाऱ्या करतोय. जर पहिला शिवरंजनी राग सोडलात
तर आज या शाहिरीने मला कुठल्यातरी एका रागात एक आलाप देऊन दाखवायचा. शाहीर मानलं तुम्हाला आज. तुम्ही दुसऱ्याला नाव ठेवता या सुरांची खांडोली. अरे ज्याला तालाचा आणि सुराचा पता नाही तो समोर त्याला सुराचा शिकवायला गेला. म्हणून शाहीर तुम्हाला माझा स्तवन काढायच्या आधी आव्हान आहे. तुम्ही शिवरंजनी जर तुमचा एक राग सोडलात तर तुम्ही कुठलाही आज एका आलाप एक रागामध्ये तुम्ही मला आलाप मारून दाखवा आणि त्याच्यावरती मला शेर म्हणून दाखवा. आज तुम्हाला मानलं मित्रांनो. म्हणून स्तवनाचा विषय ठिकाणी आपल्या समोर ठेवतोय. आज माझ्या संबंध या कोकणातील हे चाकणपणी. आज माझे सर्व हे कोकणातील माझे मित्र परिवार पोटाचे खणगे भरण्यासाठी आलेत आपल्या ह्या मुंबई नगरीमध्ये. प्रत्येक जण आपल्या गाव देवाला म्हणा आपल्या कुळदेवाला अगदी मनापासूनच आराधना करतो. सकाळी कामावरती जाताना देवा आई गाव देवी आई कुलस्वामींनी अगं जिकडे बाहेर पडलोय पोटा पाण्यासाठी मला सुखाचं सांभाळ. पण विषय मित्रांनो काय आहे, ही मुंबई नगरी आहे. असं म्हणतात की या मुंबई नगरीमध्ये पाऊल ठेवणारा प्रत्येक माणूस कधीच उपाशी राहिला नाही, फक्त मेहनत करणारा असावा. पण त्याचं पालन सर्वांची करते ती माझी ही मुंबई, जी आपल्या लेकरांवरती माझ्या कोकणातल्याच पर्यंत लक्ष ठेवायचं म्हणून म्हणतं. की तुझ्याच नावाने आई ही मुंबई नगरी निर्माण झाली. पोटासाठी ही सारी लेकरं आज तुझ्या चरणाशी आली. तूच आहे पाठलागीन खरी अग त्यांच्या जीवनाची वाली. संकट काळी भक्तासाठी आई मुंबा गेली. अग तूच धावून स्तवन अशा मुंबई देवीच्या चरणावरती समर्पित करतोय. म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. मुंबई नगराची तू ग मुंबई, हो मुंबई नगरीची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. हो साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबई, मुंबई नगराची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई. मुंबई नगराची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू काय वर्णावी तुझी नवलाई. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. साऱ्या लेकरांच्या पाठी उभी राही. त्यांच्या जीवनाला तूच सुख दे. मुंबई नगराची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई. नगराची तू ग मुंबई. काय वर्णावी तुझी नवलाई.
शाही विकासजी लांबोरे. आता मी असं म्हणत नाही लांबोरे लांबोरे, मी काय म्हणतो विकासजी लांबोरे बुवा. हा म्हणतात की मी म्हणतात शीघ्र कवी. हे काय म्हणतात, मी म्हणतात शीघ्र कवी. विषय काय मित्रांनो, मला मिळालेल्या माहितीनुसार वासुवाणी महाराजचे होते, वासुवाणी माऊलीचे होते, ज्यांना दफाच्या गायकीवरती फडाच्या गायकीवरती पट्टे बापूरावांनी शीघ्र कवी ही पदवी बहाल केली होती. म्हणजे ही पदवी त्यांना पट्टे बापूरावांनी, ज्या माणसानं संबंध या लोककलेला तमाशाच्या नावाला उंचीवर कोण दिला असेल तर पट्टे बापूरावांनी, त्यांनी बहाल केलेली वासुवाणी माऊलींना, वासुवाणी महाराजांना पदवी होती शीघ्र कवी. आणि हे स्वयंघोषित, हे स्वतःशीच लाल करणारा म्हणतात मी शीघ्र कवी. शाहीर तुम्ही निश्चित शीघ्र कवी स्वतःला नाव लावा. तुमच्यामध्ये तेवढी ताकद आहे की तुम्ही जागेवरती एका विषय लिहू शकता, पण ती पदवी तुम्हाला कुणीतरी बहाल करू देत. तुम्ही स्वतःच नका म्हणू, तुम्ही आहे ना, तुम्ही 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 काय म्हणता, तुम्ही स्वयंघोषित शीघ्र कवी आहात. तुम्हाला कोणी दिलेलं नाही, तुम्ही तुमचीच लाल करणारा शीघ्र कवी. मोठं गार केलं म्हणून सांगते बुवा, राजेश बुवाला पण हलक्यात घ्यायचा. आपला 2 कार्यक्रम म्हटलं म्हणून, आणि आज पण काय बुवा मी तुमच्या जास्त उराव बसत नाही, तुम्ही काय काळजी करू नका, तुमच्याशी प्रेमानच बोलतोय. पण विषय काय माहितीये का माऊली, मी आपला काय म्हटलं, जाऊ दे म्हटलं, मरू दे, भावनिक कथा भावी कशाला. पण ना हे म्हणतात अडाणी आहे. ते नशीब मला अदानी नाही बोललं, अदानी. हे म्हणतात अडाणी बुवा आहे. काय नाही युट्यूब अडाणी बुवाला 4 वेळा ठेवणार तुम्ही कोण? 4 वेळा हाऊसफुल शो करणारी लोक ही कोण आहे? हे पण अडाणी. शाहीर येड्याच्या नादाला येडाच लागतो. आणि माझ्यासोबत प्रत्येक सीझनला 12 आणि 15 12 करणारे तुम्ही कोण? तुम्ही पण अडाणी, तुम्ही पण येड्याची जत्रा आणि कारभारी 17. म्हणून सांगतोय तुम्हाला, कुणालाच काय करत नाही फत्रा. मला त्यांना वाचून बघू नका तुम्ही, पण त्यांना सांगा जाऊ ना येड्याची जत्रा. म्हणून विचारतो काय करतोय फत्रा यानं. पण मानलं पाहिजे, आपली शायरीने एक विषय बोलला आहे ना तुमच्या ताकद, पण तुम्ही स्वतःला काय म्हणू आहे ना. माझा देऊ काय या कडक उन्हात, माझा देऊ काय. लांबर येणं देऊ काय, देव हे ना. आता आल्या अरे लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर नाच माझ्या सोबत म्हणतात. बाईंना मला येतं हे मला काय पण म्हणतात नॉनसेन्स. आणि म्हणून रात्र थोडी सोगबार विषय घेतोय गाण्याचा, एका मुगड्यात आणि एका अंतऱ्यात. कारण आज माझ्या आयोजकांनी सांगितलंय बुवा, दुसरी बारी खतलं व्हायला काय तर तुम्ही 25 मिनिटं घ्या, पण पहिला कार्यक्रम काय तर हुरकून टाका. विषय कसा आहे, माणूस एका बारीत कधी गरम होत नाही, म्हणून त्याला थोडासा टाइम द्या. जेव्हा टायमिंग माणसाला चांगला भेटतो ना, तेव्हाच मात्र माणूस चांगला गरम होता. आणि म्हणून विषय ठेवतोय गाण्याचा, म्हणायचं आहे काय, लक्ष असावं. आज तुम्हाला माझं ओपन चॅलेंज. सुरुवातीचा शिवरंजनी सोडून त्या पण एका रागाचा आलाप देऊन दाखवा. अरे लाल लाल कंदरची बांगडी. अरे गल्ली मुळात बारकी पोरा घालताना माझा पोरगा पण म्हणतोय, माझा पोरगा पण म्हणतोय लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर. ह्यांना कशाला यायला, लहान पोरा गल्लीतली पोरा पण आताशी बोलतायत. आणि म्हणून विषय मित्र आहे गाण्याचा. परवा विषय घ्यायला होता माझ्या बळीराजासाठी, आज विषय गातोय या सबंध माझ्या लेकरांसाठी, या सबंध माझ्या कोकणवासियांसाठी नाही, सबंध या युगासाठी. कारण अरे पाऊस 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 आणि फक्त पाऊस. परवा पण थोडं सांगितलंय, 50 वर्षापूर्वी झाली अशी घटना घडली होती की कोयना धरण तेव्हा आटलं होतं, आणि 50 वर्ष आज झाले कोयना धरणातून पाणी राहिलं नाही मित्रांनो. ज्या संबंध आपल्या कोकणाचा जीव ज्या कोयना धरणावरती चालतो, ते कोयना धरण पण सुख पडलं. विषय काय आहे, हा सर्व खेळ आहे त्याचा. मगाशी म्हटलं विकास 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 करण्याच्या नादात, मी बोलणार नाही म्हणत विकास, डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं
डिजिटल इंडिया करायच्या नादात माणसानं निसर्गाचे पण वाट लावून टाकले, म्हणून तो माणसाची जिरवतोय. या अंगाची नाही उगाच होत नाही. म्हणून हा भक्त बापाकडे काय मागणं मागतोय ना, आज गण गातोय शेवटचा. पावसावर तुला पाडायचा तेव्हा मरायचा तेव्हा मरपड. आता किती अंगाची तुला घाई करायची तेवढी कर, पण आजचा विषय शेवटचा. कारण मगाशी बरोबर म्हटलं 22 तारखेचा म्हणतात अंदाज आहे, सूत्रांची माहिती आहे म्हणतात. 22 तारखेला म्हणतात पडणार आहे, आता थोडासा लागला. आता बघूया नक्की काय करतोय, कारण हा खेळ आहे सगळा त्याचा. गणाचा विषय आपल्यासमोर ठेवतोय. काय म्हणतो लक्षात की तुझ्या वाचूनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आणि तुझ्या वाचूनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा आणि खेळ तुझा हा न्यारा. मग रोज उन्हाचा चढतोय पारा, हा रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा, रोज उन्हाचा चढतोय पारा. थोडा पाठव पाऊस वारा. श्री गणराया नाही कुणाचा सहारा. तुझ्या वाचूनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा न्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, आता पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. तुझीच धरणी माई कसे सांभाळीन सांग गणेशा. तुझीच नवलाई, अरे तुझीच नवलाई, अरे तुझीच नवलाई. रानवनात गुरा ढोराला नाही मुळी पाणी झाला. रानवनात गुरा ढोराला नाही मुळा पाणी झाला. आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा न्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. 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 तुझ्या वाचूनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. तुझ्या वाचूनी श्री गणराया नाही कुणाचा सहारा. आता तरी तू थांबव बाप्पा खेळ तुझा न्यारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. रोज उन्हाचा चढतोय पारा, थोडा पाठव पाऊस वारा. झालेला आहे. आता विषय येतो तो गबळीचा. आणि म्हणून शाहिरांना या ठिकाणी परवाच्या दिवशी शाहिरांना 2 वाऱ्या त्यांच्या माझ्या झाल्या. दोन्ही वाऱ्यांना विषय लावला होता प्रेमाचा. प्रेमात बुवाना म्हटलं आज पण काय त्यांना जास्त झोंबवणार नाही, पण थोडासा वरच्यावर इंजेक्शन त्यांना देतो बुवाना. आणि म्हणून विषय आहे मित्रांनो गबळीचा. ते शाहीर म्हणतात की म्हणतात कमराच्या खाली म्हणतात काय बोलायचं नाही, कमरेच्या वर काय तो बोला. बुवा आज तुम्हाला कमरेच्या खाली पण नाही आणि कमरेच्या वर पण तुम्हाला मधीच बोलतो. बुवा आज तुमचा दोन्ही भाग बाजूला ठेवतो, कमरेच्या वर आणि कमरेच्या खाली तुम्हाला मधीच म्हणतो. आणि विषय काय माहिती का शाहीर पंत्रे माऊली गेल्या वर्षी माझा कोकणाचा गाणं सबंध तुम्ही माझ्या कोकण वाचे डोक्यावर घेतलं. त्या गाण्याला माझ्या नाव ठेवणारा पहिला माणूस विकास तांबोरे बुवा.
आणि ह्या वर्षी लोकांना सांगतात बुवाला म्हणतात आले होतं गाणं बोला सांगा बुवा गाणे आधी बोलतात म्हणजे खरं कुठं लपत नाही. लेखणीनं हसलं परवाचं सुद्धा माझा गण त्या गाण्याला पण बुवा हसले. अहो सांगा हो गणा कुणाचे करू मी पूजन नाही सावरी तुझी मूर्ती बोजिरी कसे तुझे गाऊ भजन. येड्याची जत्रा म्हणतात गणपती म्हणतात काल कुठं तुम्हाला माझा बुवा गाण्याचा विषय मुळात कळलाच नाही बुवा. अजून एकदा माझ्या गाण्याचा अभ्यास करा. पण शाहीर तुम्ही माझ्यासाठी एवढे लकी आहात तुम्ही माझ्या जेवढ्या गाण्यांना हसलाव ना बुवा तेवढीच गाणी राजेश बुवाची शुपर आणि डुपर झाली बुवा. म्हणून असत राहा हसतील त्याचा दात दिसतील नाही असेल त्याचा नको काय तो दिसेल. आणि म्हणून या ठिकाणी कोकणातील युट्यूबर्स आयोजित प्रथमच मुंबई नगरीत पारंपरिक कोकणी जाकडी नृत्य डबल बारीचा जंगी सामना म्हणजे पारंपरिक सोंगी जाकडी शक्कलीवाले शाहीर सुयोगजी हुमणे सह तेजस हुमणे आणि तुरीवाले शाहीर काशीरामजी गवणीचा. तर शाहीर म्हणतात की चला कमराच्या खालचा आणि कमराच्या वरचा पण नको गोवा आज तुम्हाला मद्रास डोस देतो आणि बारका साधो पण जास्त तुम्हाला आज लागणार नाही. गवणीचा विषय गातो मित्रांनो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. आणि मी गवण मी परवाच्या वारीत पण 2 गवळणी गायल्या प्रेमाच्या. मी म्हटलं बुवा ते बुवा म्हणतात ते माझ्या पदराव त्यांचा लय डोला पदर म्हणतात सरकल बुवा माझा पदर मी जाम आवडून नाही तुम्ही काय त्याची काळजी करू नका. म्हणून गवण गातो म्हणायचं आहे काय लक्ष असावं. होता भीमराव लय दीनदार विषय का आता काय शेरबीर घेत बसत नाही कारण वेळ पण भरपूर झाला म्हणून म्हणतोय या नंदाच्या बाला स्वर म्हणता का याला या नंदाच्या बाला स्वर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला आहे गोकुळचा मुरलीवाला. राधा म्हणते माझ्या गवणीना काय ग बोरीनो काय ग बोरीनो ए बोरीनो ए बोरीनो. त्याला चोर म्हणता नाही ना चोर म्हणायचा नाही म्हणून म्हणतो या नंदाच्या बाळा चोर म्हणता का याला आहे गोकुळचा मुरलीवाला हा आहे गोकुळचा मुरलीवाला. अरे जरी रंगानं असला काला काय म्हणत जरी काला असला जरी सावला असला तरी बाबू माझ्या बाबूला नाव ठेवायचं नाही ओरिनो काय ग माझ्या बाबूला कोणी नाव ठेवायचा बाबू कसा पण असू दे सावला असू दे काला असू दे माझा. ह्या माझ्या बाबूला नको तिथं केस आलाय असू दे तरी पण बाबू माझा आहे त्याचं केस मला टुकलं तरी चालतील पण बाबू म्हणून म्हणते या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला जरी रंगानं असला काला अरे जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला जरी रंगानं असला काला तरी मनानं हाय दिलवाला. आहे माझा छोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा नाही बोलणार कधीच खोटा पुढे झाला जरी तो मोठा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा नाही करणार तुमचा तोटा नाही येणार माग तुमचा धरून राग नाही येणार माग तुमचा धरून राग आहा काठीत घोंगडीवाला आ काठीत घोंगडीवाला जरी रंगात असला काला जरी रंगात असला काला तरी मनात आहे दिलवाला जरी रंगात असला काला तरी मनात आहे
दिलवाला तरी रंगाने असला काला तरी मनाला हाय दिलवाला तरी रंगाने असला काला तरी मनाला हाय दिलवाला या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला या नंदाच्या बाला चोर म्हणता का याला आहे गोकुळ समोर दिवाला आहे गोकुळ समोर दिवाला तरी रंगाने असला काला तरी मनाला हाय दिलवाला 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 आणि म्हणून शाहीर काय जाताना ही सगळी धावपळ आणि पलापल आहे सगळी म्हणून असू द्या चला कलगीतुरा समाज उन्नती मंडळाच्या नियमानुसार आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे पुन्हा एकदा आज समाजाच्या साक्षीनं विषय या ठिकाणी सांगतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळी नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायण म्हणून शेवटचा विषय ठेवताना बारी या ठिकाणी संपत दुसऱ्या बारी जरा वेळ द्या जर सगळी पलाबल चालली इकडं आणि म्हणून अगं मी तर भोली आडाने सकू तुमच्या नावाचं लाल लाल कुकू कपाळी शोभन का दादा केळेवाली मी सांगा तुम्हाला शोभन का म्हणून विषय कसा आणला बघा अहो प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा प्रश्न हा माझा ध्यानी धरा उत्तर देऊन करा हो पुरा तू दिलेल्या शब्दाला जा अरे तू दिलेल्या शब्दाला जा जेव्हा येतो तुला माझा राग जेव्हा येतो तुला माझा राग तुझी खालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग सांग तुझी होते का खालून जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का जेव्हा येतो तुला माझा राग तुझी घालून होते का